माझं लग्न होऊन 6 महिने झाले होते. आमच्या घरात आम्ही 4 लोक होतो. मी, माझा नवरा, जाऊबाई व माझे सासरे. मी अजून वर्षभर तरी बेबी प्लॅन करणार नव्हते, कारण मला एवढ्या ते सगळ्या भानगडीत पडायचं नव्हतं. अजून आम्हाला थोडं फिरायचं होतं, स्वतःची लाईफ जगायची होती. म्हणून मी व आकाशने अजून बाळाचा निर्णय घेतला नव्हता. पण 6 महिन्यानंतर अचानक घरात मला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. मला जाऊबाई सतत अस्वस्थ दिसू लागल्या होत्या. मोठे भाऊजी आता या जगात नव्हते. जाऊबाई त्यांच्या पतीच्या निधनानंतर सासरीच राहत होत्या. त्यांना माहेर नव्हतं असं काही नव्हतं, पण माहेरी त्यांना विचारणारं, त्यांची काळजी घेणारं कोणी नव्हतं. त्यामुळे त्या सासरीच राहत होत्या. घरात आमचे सासरेही होते. ते घरातील गोष्टीत जास्त भाग घ्यायचे नाही. त्यांचं वयही झालं होतं व त्यांना पॅरालिसिसचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना नीट बोलता यायचं नाही. जाऊबाई व मी सासऱ्यांची व्यवस्थित काळजी घ्यायचो. माझ्यापेक्षा जाऊबाईच घरात जास्त लक्ष द्यायच्या. त्या माझ्या आधी त्या घरात आल्या होत्या, त्यामुळे घरातील लोकांच्या आवडीनिवडी त्यांना जास्त ठाऊक होत्या. असेही त्या फक्त एक गृहिणी होत्या, पण मी वर्किंग होते. आता माझं काम घरूनच चाललं होतं, त्यामुळे माझी धावपळ होत नव्हती. घरात असल्यामुळे माझं लक्ष घरातील सर्व गोष्टींवर असायचं. आता गेल्या 2-4 दिवसांपासून जाऊबाई मला फारच अस्वस्थ दिसू लागल्या होत्या. किचनमध्ये काम करत असताना अचानक त्यांना चक्कर येऊ लागल्या. मी त्यांना त्याबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या, काही नाही, गेल्या काही दिवसांपासून मी जेवण कमी करत आहे, त्यामुळेच मला चक्कर येत असतील. पण त्यावेळी जाऊ माझ्याशी खोटं बोलत होत्या. जाऊबाईंची अशी अवस्था पाहून मी त्याबद्दल आकाशशीही बोलले होते, पण त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी माझी संध्याकाळची शेवटची मीटिंग संपवून माझ्या खोलीतून बाहेर आले, तेव्हा जाऊबाई मला घरात कुठेच दिसत नव्हत्या. मी किचनमध्ये जाऊ लागले, तोच घराच्या दरवाजातून जाऊबाई घरात शिरल्या. त्यांनी त्यांचा एक हात पाठीमागे साडीच्या पदराला दुमडला होता. मला बघून देखील त्यांनी न बघितल्यासारखं केलं व त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. माझं डोकं फार दुखत होतं, म्हणून मग मी चहा बनवण्याकरता जात होते. पण तेव्हा मी जाऊबाईंना आवाज दिला. त्यांच्या हातचा चहा मला फार आवडायचा. मी आवाज दिल्यानंतर त्या 5-6 मिनिटांनी बाहेर आल्या. जेव्हा त्या किचनमध्ये आल्या तेव्हा त्या फार घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटल्यासारखं दिसत होतं. त्यांना पाहून मी विचारलं की जाऊबाई, काय झालं? तुम्ही अशा घाबरलेल्या का दिसत आहात? काही झालंय का? त्यावर त्या नाही म्हणाल्या आणि माझं काय काम होतं हे त्यांनी विचारलं. मी त्यांना माझ्यासाठी चहा ठेवायला सांगितला. त्यांनी लगेचच चहा बनवायला घेतला. मी त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत तिथेच बसणार होते, पण तोच माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी लोचा मेसेज आला. मग मी मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी माझ्या खोलीत गेले. माझं चार्जर सकाळी जाऊबाई त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या होत्या. मग तेव्हा मी माझा चार्जर घेण्यासाठी जावेच्या खोलीत गेले. चार्जर शोधत असताना जाऊबाईंच्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये मला अशी गोष्ट दिसली, जी पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. त्या ड्रॉवरमध्ये मला प्रेग्नेन्सी किट दिसली आणि तीही पॉझिटिव्ह होती. ते पाहून काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या की मागच्या 3-4 दिवसांपासून जाऊबाई एवढ्या अस्वस्थ का दिसत होत्या. त्याचबरोबर आताही त्या लपून छपून घरात येताना दिसल्या. म्हणजे त्या गरोदर होत्या. पण हे कसं शक्य होतं? त्यांचा नवरा तर आता या जगात नव्हता, मग तरीही ते सगळं कसं काय शक्य होतं? त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता. मी जावेला तर त्याबद्दल काही बोलले नाही. किचनमध्ये जाऊन मी त्यांना एवढंच विचारलं की तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्हाला काही दिवसांपासून फार गरगरत आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. मी असं बोलताच त्या म्हणाल्या, मला आता बरं वाटते, तू माझी जास्त काळजी करू नकोस. त्या दिवशी त्या माझ्या नजरेला नजर मिळवत नव्हत्या. त्या मला सारख्या नजर चोळताना दिसल्या. रात्री मी आकाशसोबत त्या बाबतीत बोलले. तो म्हणाला, पूजा, काही बडबडतेस? दादा या जगात नाहीये, मग बहिणी गरोदर कशी राहील? काहीही बोलू नकोस. आकाशने माझ्या बोलण्यावर जराही विश्वास ठेवला नाही. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, उद्याच मी तुला प्रूफ दाखवते, म्हणजे तुलाही माझ्या बोलण्यावर विश्वास पटेल. एवढं बोलून मी माझ्या जागी जाऊन झोपी गेले. काही वेळाने मला जाग आली तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. मी उठून बसले तेव्हा मला माझ्या शेजारी आकाश कुठेही दिसत नव्हता. मला वाटलं तो बाथरूममध्ये गेला असेल. मी पाणी पिण्यासाठी उठले होते, म्हणून मी पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेले. तेव्हा पाणी पिऊन होताच जशी मी किचनमधून बाहेर पडले तशी माझी नजर समोर जावेच्या खोलीवर गेली. तिथून मला माझा नवरा लपून छपून बाहेर येताना दिसला. एवढ्या रात्री तो त्या खोलीत काय करायला गेला होता मला काही कळून येत नव्हतं. आकाशला मी सकाळी जाब विचारेल हे मी ठरवलं होतं. त्या दिवशी रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी मला उशिराने जाग आली होती आणि जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा तर 11 वाजले होते. माझा ऑफिसचा लॉग इन टाईमही निघून गेला होता. त्या दिवशी मी सुट्टी घ्यायचे ठरवलं.
कारण माझं डोकं काम करत नव्हतं. मला आकाशला विचारायचं होतं की तो रात्री जाऊबाईंच्या खोलीत का गेला होता, परंतु मी उठण्याआधीच तो ऑफिसला निघून गेला होता. आकाशला माझं बोलणं खोटं वाटलं होतं की जाऊबाई गरोदर आहे. मला त्याला त्याचंच प्रूफ द्यायचं होतं. दुपारी जाऊबाई टेरेसवर कपडे वाळायला टाकायला गेल्या तेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले. त्यांच्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये मी ती किट शोधू लागले, पण ती मला कुठेही दिसत नव्हती. पण मला चांगलं आठवत होतं की काल मी किट पाहिली होती. बहुतेक जाऊबाईंनी ती लपवली होती. पण हे त्यांना कसं ठाऊक की त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल मला समजलंय? काल रात्री आकाश त्यांच्या खोलीत गेला होता तेव्हा तर त्याने काही सांगितलं नाही ना. आता तर माझ्या मनात प्रश्न मागून प्रश्न वाढत होते. मी आकाश घरी येण्याची वाट पाहू लागले. रात्री आकाश घरी आला तेव्हा झोपायच्या वेळेत तो खोलीत आला तसं मी त्याला घेरलं. मी त्याला विचारलं की तू काल रात्री जाऊबाईंच्या खोलीत का गेला होतास? माझं बोलणं ऐकून त्यावर तो म्हणाला, पूजा तू हे काय बोलतेस? मी का बरं बहिणीच्या खोलीत जाईल? रात्री मी वॉशरूमसाठी उठलो तेव्हा तूच मला खोलीत दिसत नव्हतीस. तू सांग, तू रात्रीची कुठे गेली होतीस? मी त्याला म्हणाले, मी किचनमध्ये पाणी प्यायला गेले होते. पण तू मला खोटं ठरवू नकोस. तुला मी काल रात्री जाऊबाईंच्या खोलीतून बाहेर येताना बघितलंय. आकाश तर मान्य करायलाच तयार नव्हता. तो म्हणाला, तू काहीतरी स्वप्न बघितलं असेल किंवा तुला भास झाला असावा. काहीही बडबडू नकोस. एक वेळ मलाही वाटलं की मला भास झाला असावा, परंतु एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या वेळी मला भास कसा होईल? जाऊबाईंची प्रेग्नन्सी किट आज मी बघितली तर ती तिच्या जागी नव्हती. म्हणजे तो एक भास होता का? नाही, काहीतरी तर चुकत होतं. आता मी घरात जरा लक्षपूर्वक लक्ष देऊ लागले. पुढे 2 दिवसांनंतर जेवणाच्या टेबलवर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो असताना सासरेबुवा जाऊबाईंना पाहताच त्यांच्याकडे इशारा करू लागले आणि त्या आकाशकडेही बघू लागले. सासरेबुवा काय बोलायचे ते नीट समजत नव्हतं, परंतु ते रागातच काहीतरी बोलत होते आणि सारखं जाऊबाईंकडे इशारा करत होते. तेव्हा मी माझ्या जागेवरून उठून ते काय म्हणत होते ते नीट समजून घ्यायला त्यांच्या जवळ गेले. मी त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होते, पण तोच आकाश त्याच्या जागेवरून उठला आणि तो बाबांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला. तो म्हणाला, बहुतेक बाबांची नीट झोप झाली नाहीये, त्यामुळे ते चिडचिड करत आहेत. आकाशच्या वागण्यावरून असं दिसत होतं की त्याला त्याच्या बाबांना काही बोलू द्यायचं नाहीये. आता तर माझा संशय पक्का झाला होता की त्या घरात काहीतरी गडबड आहे. तेव्हा आकाश बाबांच्या खोलीतून बाहेर आला तसे मी जाऊबाईंसमोरच त्याला म्हणाले की आकाश, मला आता एकत्र कुटुंबात राहायला जमत नाहीये. आपण वेगळं राहूयात. मी माझ्या बाबांना आपल्यासाठी घर बघायला सांगते. मी वेगळं होण्याचं बोलताच जाऊबाई म्हणाल्या, पूजा काही अडचण आहे का? तू एवढा मोठा निर्णय का घेत आहेस? तुला घरातील काही कामं करायला जमत नसेल तर सगळे कामं उद्यापासून मी करते. तू एकही कामाला हात लावू नकोस, पण कृपया वेगळं होण्याचा विचार करू नकोस. जाऊबाईंना 6 महिन्यातच माझ्याशी एवढा काय लगाव झाला होता ते मला समजत होतं. आकाश तर वेगळं होण्यासाठी मला नकार देत होता. मग मी त्याला म्हणाले, जर तुला सेपरेट राहायचं नसेल तर आपणच कायमचे सेपरेट होऊयात. तेव्हा माझ्या त्या एका वाक्यामुळे त्याने वेगळं राहण्यासाठी होकार भरला. जावेचा चेहरा तर पुरता उतरला होता. त्या रात्री मला झोपच येत नव्हती. माझ्या मनात बरेच विचार चालले होते. काही वेळाने थोड्या वेळासाठी माझा डोळा लागला, पण अचानक दरवाजा उघडण्याच्या आवाजाने माझा डोळा उघडला. तेव्हा मी खाडकन उठून बसले. उठून मी माझ्या शेजारी पाहिलं तर आकाश माझ्या शेजारी नव्हता. तेव्हा मी लगेचच जावेच्या खोलीकडे धाव घेतली, कारण मला संशय होता की तो नक्कीच तिथे गेला असेल. जसा मी माझ्या खोलीतून बाहेर पाय टाकला तसं मला आकाश जावेच्या खोलीत जाताना दिसला. त्याचा पेहराव मी चांगल्या प्रकारे ओळखायचे. आकाशला पाहताच मी त्याच्या मागे गेले. आज हा ना माझा भास होता ना माझं स्वप्न होतं. मी प्रत्यक्षात ते बघत होते. आकाश माझ्या नजरेसमोर जावेच्या खोलीत शिरला होता. त्या खोलीचा दरवाजा आतून लॉक होण्याआधी मी तिथे हजर झाले. आत खोलीत जाताच समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखाची जमीनच सरकली. दिवसा घरामध्ये डोक्यावर पदर घेऊन फिरणारी जाऊ त्यावेळी काही वेगळ्या स्वरूपात होती, आणि तिच्यासोबत जो व्यक्ती होता त्याला पाहून तर मला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. कारण आजपर्यंत मी फक्त मूवी आणि सिरियलमध्ये पाहिलं होतं की मेलेला माणूस हा परत येतो, परंतु त्या दिवशी मी प्रत्यक्षात बघत होते. या जगातून कधीच गेलेले माझे मोठे दीर तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर होते आणि त्यांच्या अंगात आकाशचा शर्ट होता. ते सगळं दृश्य पाहून मी जोराने बोलले की जाऊबाई, तर हे आहे का तुमचं खरं रूप? इथे हे सगळं काय चाललंय? तुम्ही तर आजपर्यंत मला हे सांगत होता की तुमचे पती आता या जगात नाहीत, मग हा व्यक्ती इथे कसा? तुम्ही माझ्यापासून या सगळ्या गोष्टी का लपवल्यात? तुमच्या पतीला तुमच्या प्रेग्नन्सीबद्दल तर माहीत असेलच की पतीलाही फसवत आहात. माझं बोलणं ऐकून माझे मोठी दीर पुढे येऊन म्हणाले, पूजा, कामिनी माझी पत्नी आहे. तिच्याशी तू असं वर्षा भाषेत बोलू नकोस.
त्यावेळी आम्हा दोघांचा आवाज वाढत होता. आमचा आवाज ऐकून आकाश तिथे आला. मी म्हणाले, बरं झालं आकाश, तूही इथे आलास. जावई गरोदर आहेत आणि हे 100% खरं आहे. पण त्या ही गोष्ट माझ्यापासून का लपवत होत्या ते मला माहीत नाही. आणि तू सांग, तू वारंवार या खोलीत का येत होतास? आणि मध्येच भाऊजी कुठून आलेत? या घरात नेमकं काय चाललंय? तेव्हा आकाश व जाऊबाई दोघेही शांत होते. भाऊजी म्हणाले, पूजा, तुला खूप मोठा गैरसमज झाला आहे. आणि या घरात जी लपाछपी चालली होती ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी चालली होती. सगळ्यात आधी मी तुझा सगळ्यात मोठा गैरसमज दूर करतो. तुला काहीतरी वेगळा संशय आलेला दिसतोय. कामिनीच्या पोटातील बाळ हे माझंच आहे. माझी बायको फक्त आणि फक्त माझी आहे. आणि हे सत्य तिने तुझ्यापासून लपवलं, कारण तिला माझी ओळख तुझ्यासमोर येऊ द्यायची नव्हती. आकाशला आणि कामिनीला हीच भीती होती की जर मी तुझ्यासमोर आलो तर तू या घराला आणि आकाशला सोडून निघून जाशील. त्यामुळे मीही यांच्या म्हणण्यामुळेच तुझ्या समोर येत नव्हतो. आता तू माझ्या अंगात आकाशचे कपडे पाहून मला आकाश समजलीस आणि धावत पळत इथे आलीस. खरं हे आहे की मी गेल्या 7 वर्षांपासून कारागृहात होतो. त्याचं कारण होतं गुंडगिरी. माझ्यात गुंडगिरीचं एक भूत होतं, जे कारागृहात 7 वर्ष काढल्यानंतर आता पूर्णपणे उतरलंय. मला आता खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाची, माझ्या बायकोची किंमत समजली आहे. गुंडगिरी थोड्या वेळासाठी माणसाला आनंद देऊ शकते, पण त्यानंतर ती तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच घेऊन येत असते. आणि हे मला या 7 वर्षात समजलंय. तेव्हा बोलत असतानाच भाऊजींच्या डोळ्यात अश्रू आले. आकाशने पुढे येत त्याच्या भावाचे अश्रू पुसले आणि तो बोलू लागला. तो म्हणाला, पूजा, मला माफ कर. मी तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपलं लव्ह मॅरेज आहे. तुझ्या घरच्यांना मी मोठ्या मेहनतीने आपल्या लग्नासाठी तयार केलं होतं. आणि जर त्यांना हे कळलं असतं की माझा सक्का भाऊ जेलमध्ये आहे, तर तुझे बाबा तुला घेऊन गेले असते आणि कदाचित तूही मला सोडून निघून गेली असतीस. कारण या सगळ्या गोष्टीचा तुला किती तिरस्कार आहे हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. साधं न्यूजपेपरमध्ये काही बातमी वाचली तर तू एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी किती चिडायचीस. तुझं ते चिडणं मी आणि वहिनीने आम्ही दोघांनी बघितलं आहे. त्यामुळे आम्ही दादाबद्दल तुला काही सांगितलं नव्हतं. आता गेले 15 दिवसांपूर्वी दादाची कारागृहातून सुटका झाली, पण दादाचं सत्य तुला कसं सांगावं तेच मला कळत नव्हतं. मागच्या काही दिवसांपासून तो वहिनीला भेटायला येत होता. त्याला मी माझे काही कपडे दिले होते. आता तू दादाच्या अंगात माझे कपडे पाहून असं समजलीस की वहिनीच्या खोलीत मी जात आहे. एके दिवशी बाबांनीही दादाला पाहिलं होतं, त्यामुळे ते त्या दिवशी जेवत असताना वहिनीला दादाबद्दल विचारू पाहत होते. परंतु तुझ्यासमोर तो विषय निघायला नको म्हणून मी बाबांना लगेच तिथून घेऊन गेलो होतो. माझी वहिनी पवित्र आहे. तिच्यावर प्लीज कुठल्याही प्रकारचे संशय घेऊ नकोस. आणि जर तुझी इच्छा असेल की आपण दोघांनी वेगळे राहावं तर मी वेगळं राहायला तयार आहे. पण प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच मी माझ्या परिवारावरही प्रेम करतो. त्यामुळे मी परिवारापासून वेगळं होण्याच्या विचाराने दुःखी झालो होतो आणि मी तुला वेगळं होण्यासाठी नकार दिला होता. पण आता तू म्हणशील तेच मी करायला तयार आहे. त्यावेळी आकाशचं बोलणं ऐकून माझ्याकडे शब्द नव्हते. मी उगाच जाऊबाईंवर संशय घेऊन बसले. पण म्हणतात ना, कधी कधी दिसतं तसं नसतं. आणि त्या दिवशी तेच घडलं होतं. भाऊजींची शिक्षा मी माझ्या नवऱ्याला देणार नव्हते. आणि आता 7 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर भाऊजी चांगल्या प्रकारे समजले होते की आपलं कुटुंब, आपली माणसं हीच आपले असतात. बाकी नको त्या गोष्टींमध्ये काही ठेवलेलं नाही. सगळी सत्यता समजल्यानंतर मी माझ्या परिवाराला म्हणाले की आजपर्यंत आपण ज्या प्रकारे सोबत राहत आलो आहोत, इथून पुढेही आपण तसेच सोबत राहणार. आकाश, आपल्याला वेगळं राहण्याची गरज नाही. आणि हो, मी तुला आज काय कधीच सोडणार नाही. त्या दिवसानंतर आमच्या घरात खरा आनंद आला. जाऊबाई आता छान राहू लागल्या होत्या. भाऊजींनी त्यांचा भूतकाळ पूर्णपणे आता सोडला होता आणि आता ते एका कंपनीत जॉबला लागले. आता त्यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या परिवारावर केंद्रित केलं होतं. नवरा सोबत असल्यामुळे जाऊबाईही फार खुश राहू लागल्या होत्या. मंडळी, भाईगिरीची चमक ती 4 दिवसांची असते. एकदा का ती चमक उतरली की मग आयुष्यात उरतो तो फक्त आणि फक्त काळोख. अशा लोकांसोबत शेवटी ना त्यांचं कुटुंब राहतं ना त्यांचं प्रेम. त्यांच्या आयुष्यात उरतो तो फक्त आणि फक्त तिरस्कार. जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाची मान आपल्यामुळे अभिमानाने वर उंचावेल असं माणसाने वागावं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.